नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला जाहिरात देणे सुरू झालेले आहे. आता ह्या पवित्र पोर्टलला स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था या दोन्ही प्रकारातला ऍड देणार आहे. आता यामध्ये तुम्हाला ऍड दिल्यानंतर प्राधान्यक्रम देण्यासाठी तुम्हाला ह्या सर्व ऍड शो होणार आहे. आता सध्या अजून शो होत नाहीये, होतील तेव्हा. जर ह्या ऍड बघितल्या तुम्हाला पाठीमागच्या ऍडचा संदर्भ मी देतो, जी की पाठीमागची शिक्षक भरती झालेली आहे. त्यामध्ये ऍड कशी आली होती, मग तुम्हाला थोडासा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून येईल की मला एक उमेदवार म्हणून या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून व्यवस्थित स्टडी करून ठेवायचा आहे. मग ते मुद्दे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो, जे जवळपास असे 10 महत्वाचे मुद्दे. 10च असतील असं नाही, याच्यापेक्षा अजून काही मुद्दे असतील. तुम्हाला जर काही वाटले तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण महत्वाचे 10 मुद्दे मी तुम्हाला इथे शो करतोय, जेणेकरून हे मुद्द्यांचा विचार करून तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. तर तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे इग्नाइट अकॅडमीकडनं. आता तुम्ही जर शिक्षक असाल आणि तुमच्याकडे आता वेळ आहे, किंवा उमेदवार असाल तुमच्याकडे भरपूर सारा वेळ आहे, तर टीईटीची तयारी जबरदस्त करा इग्नाइट अकॅडमी सोबत. तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपण स्टार्ट केलेली, ज्यामध्ये सेपरेट बॅचेस आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. तुमच्याकडे जर बुक किट असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकतात, नसेल तर ही बॅच घेऊ शकतात. दोन्ही बॅचमध्ये फीचर सारखेच आहे. 10.0 ची बॅच आहे. 9 बॅचला शिकवणाऱ्या सगळ्या फॅकल्टी तुम्हाला 10व्या बॅचला शिकवणार आहे. 5,000 प्लस रिझल्ट देणारी टीम आहे. दररोज तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, पीपीडी पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहेत, 350 प्लस टेस्ट सिरीज, महारिव्हिजन सेशन असणार आहे. सो नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल आणि राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास तुमचा आमची टीम करून देईल. शिक्षक असाल तर नक्की जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर मी ठेवलेले आहेत. बघा, एक एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचे. 10 मुद्दे तुम्ही लक्षात घ्या, नोट करून ठेवा. आता तुम्हाला मी ऍड कडे पहिले घेऊन जातो. जाहिरात कशी येते थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. बघा, ठीक आहे, जाहिरात मी दाखवली. बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मान्य दिनांक कधी आली? ही 15/1/2024 ची जाहिरात आहे. शिक्षक भरती त्यावेळी झाली होती. संस्थेचं नाव इथे दिलं जातं. बघा, संस्थेचं नाव तुमच्या समोर आहे, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी आहे सोलापूर, म्हणजे प्राथमिक शाळा आहे. विदाऊट इंटरव्ह्यूने ही इथे निवड केली जाणार आहे. बघा, इथे स्पष्ट सांगितलं विदाऊट इंटरव्ह्यू आहे आणि प्राथमिक शाळा आहे. कुठली आहे? सोलापूरची आहे. इथे खाली पण बघू शकता तुम्ही, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सोलापूर या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. मग ही जाहिरात तुम्ही इथे अनालिसिस थोडक्यात करून बघूया आपण. काय आरक्षण न्याय रिक्त पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे. आता इथे लक्षात घ्या, प्रवर्ग कोणते आहेत? SC ST, त्यानंतर पेसा मधले असतील ST, NT अ, NT ब, NT क, NT ड, इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBC, विशिष्ट मागास प्रवर्ग म्हणजेच SBC, EWS दिलेलं आहे खुलापण, आणि अजून यामध्ये एक ऍड होईल ते म्हणजे SCBC. कारण हे ह्या डेट नंतरच SCBC लागू झाल्यामुळे इथे SCBC पण येणार आहे. त्यानंतर इथे बघितलं तर समांतर आरक्षण मध्ये बघा, हे झाल्या मुख्य प्रवर्ग कॅटेगरी. समांतर आरक्षण मध्ये महिलांसाठी जागा आहे, माजी सैनिक आहे, अंशकालीन आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहे. त्यानंतर इथे दिव्यांग बघा 4% दिलेले आहे. आणि इथे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त म्हणजे जनरल पद पण त्यांनी दिलेले आहे. बघा, जनरल पद आहे. अशी टोटल बघा त्या पदानुसार. बघा, जसं की मी तुम्हाला एक समजून सांगतो, SC जागेसाठी बघा, SC कॅटेगरीसाठी जागा कशा आहेत बघा. SCच्या महिलांसाठी 10 जागा आहे, SCच्या माजी सैनिकांना 5 जागा आहे, SCच्या अंशकालीनसाठी 3 जागा आहे, SC प्रकल्पग्रस्त 2 जागा आहे, SC भूकंपग्रस्त 1 जागा आहे, SC खेळाडूंसाठी 2 जागा आहे, SC समांतर आरक्षण विदाऊट समांतर आरक्षण 11 जागा. अशा टोटल SC साठी 34 जागा आहे. आणि ST साठी सर्वात जास्त जागा यामध्ये आल्या बघा, 303 जागा ST साठी आहे. त्या कॅटेगरीनुसार महिलांना सगळं दिलेलं आहे. अशा 303 जागा आहेत सोलापूरमध्ये. ओके, तो अशा पद्धतीची जाहिरात तुम्ही ते नंबर बघू शकता. काही ठिकाणी काही कॅटेगरीसाठी जागाच नाहीये, जसं की NT अ साठी बघा, मागच्या या ऍड मध्ये जागाच नाहीये. NT ब ला पण जागा नाही, क ला पण जागा नाही, ड ला पण जागा नाहीये. त्याचबरोबर SBC ला सुद्धा इथे जागा नाहीये. आणि EWS ला खुलाला किती जागा आहे? तर एकच जागा देण्यात आलेली आहे. खुल्याची जागा फक्त जनरल साठी आहे. दिव्यांगांना 4 जागा कशा आहे? अस्थिव्यंग असेल, कर्णबधिर असेल, अल्पदृष्टी असेल, त्यामध्ये पण इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, मल्टिपल डिसॅबिलिटी साठी पण असेल. एकूण अशा 16 जागा दिव्यांगांना, 4 4 4 आणि 4 अशा 16 जागा दिलेल्या दिव्यांगांसाठी आहे. खाली जर बघितलं तर अनाथांचं संस्थात्मक आणि
संस्था बाह्य अशा पण जागा त्यांनी दिल्या. अशा एकूण जागा जर बघितली सोलापूरची जाहिरात तर 403 जागा आहेत बघा. म्हणजे 121 ह्या जागा महिलांसाठी आहे. ह्या समांतर आरक्षण जागा त्यांनी दिल्या बघा सगळ्या. अशा टोटल 403 ची ही जाहिरात आलेली आहे. आता यामध्ये काही मुद्दे तुम्हाला नाही समजले तर मला कमेंटमध्ये टाका. पुढचा व्हिडिओ मी तसा घेईल. ओके, मुद्दे टाका. सिलेक्शन कसं होतं हे जर तुम्हाला नसेल समजत मला कमेंटमध्ये टाका. ते पण मी पुढच्या व्हिडिओ नक्कीच घेतो. आता यामध्ये इथे परत त्यांनी काय केलं बघा, हा मुद्दा अजून महत्वाचा आहे की त्यांच्याकडे माध्यम कोणतं आहे, हे शाळेचं माध्यम कोणतं आहे, मराठी आहे. पद कोणतं आहे तर अंडर ग्रॅज्युएट टीचर्स, म्हणजेच 1 ते 4 5 साठी पाहिजे असेल त्यांना, म्हणजेच प्रायमरीसाठी आहे. 1 ते 5 वर्गांसाठी म्हणजे पहिला गट आहे 1 ते 5चा प्राथमिकचा, त्यासाठी लागणार आहे. त्यानंतर वेतन श्रेणी कशी असणार आहे बघा, शिक्षण सेवक म्हणून तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट टीचरला 16,000 श्रेणी आहे, वेतन श्रेणी आहे. अनुदान प्रकार शाळेचा कसा ऍडेड आहे, पूर्णतः अनुदानित आहे. विषय कोणते त्यामध्ये सगळे सब्जेक्ट त्या याच्यामध्ये घेतले जातात. बरोबर आहे. शिकवण्याचं माध्यम आता तुम्हाला माहिती 1 ते 5 साठी ना शिक्षक जेव्हा नेमला जातो ना त्याला सगळे सब्जेक्ट घ्यावे लागतात बघा. त्यामुळे ह्या मराठी माध्यमच्या शाळेसाठी 1 ते 5 गटासाठी सगळे विषय घ्यायचे आहे. शिकवण्याचं माध्यम तुमचं कोणतं असावं तर शिकवण्याचं माध्यम इंग्लिश असावं बघा. माध्यम मराठी आहे, शिकवण्याचं माध्यम इंग्लिश दिलेलं आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता 12वी लागेल, व्यावसायिक अर्हता डिप्लोमा लागेल आणि टीईटी किंवा सीटचा पेपर 1 पास असावं लागेल. असे एकूण 91 पद 403 पैकी यामध्ये भरायचे आहे. सेम तुम्ही बघू शकता. दुसरं आहे मराठी, यासाठी शिकवण्याचं माध्यम इथे बदल केलाय बघा. बदल काय केला, फक्त शिकवण्याचं माध्यम, बाकी सगळं ऍज इट इज आहे. 156 जागा आहे. मराठी मीडियम आहे. आता इथे 6 ते 8 साठी जागा दिल्या बघा त्यांनी. किती? 6 ते 8 साठी जागा दिलेल्या आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स बघा, आता इथे सेपरेट सब्जेक्ट तुम्हाला बघायला मिळतील ना, 6 ते 8 ला सेपरेट आहे. तो 1 ते 5 ला सगळे विषय घेतात शिक्षक, पुढे मात्र सेपरेट असं 6 ते 8 ला मॅथमॅटिक्स आणि सायन्स साठी पाहिजे, दोघं विषय शिकवणारा पाहिजे बघा, एक नाही दोघं विषय. त्यानंतर मीडियम मराठी आहे, ग्रॅज्युएशन आहे, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन चालणार आहे आणि टीईटीचा पेपर 2 क्वालिफाईड असावं लागतं, 75 मार्क असावे लागतात. 75 जागा आहे. सेम खाली गेलो मराठीसाठी 6 ते 8 साठी कोणती इथे लँग्वेज मराठी भाषेसाठी इथे भरायचे 27 जागा आहे बघा. त्यानंतर 5वं मराठी माध्यमसाठीचे लँग्वेज हिंदीसाठी 27 जागा आहे. मराठीसाठीच आहे, बाकी सगळं सेम आहे, फक्त इथे सब्जेक्ट बदललं बघा. इंग्लिशसाठी 27 जागा आहे आणि मग खाली त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, त्या बाकी सूचना ठीक आहे, आपल्याला त्यानंतर बघायचंच आहे आपल्याला, ह्या ठीक आहे. तो अशी ही जाहिरात आलेली आहे सोलापूरची. मग आता इथे लक्षात काय घ्यायचं तुम्हाला, सपोज एक जाहिरात तुम्हाला समोर ठेवायची आहे आणि आत्तापासून तुम्ही ही सवय लावून ठेवा. एक 100 पेजेसची नोटबुक घ्या आणि त्यामध्ये जेव्हा तुम्हाला ऍड शो होईल, आत्ता नाही पण हे मुद्दे सुरुवातीला लिहून ठेवा की मला प्राधान्यक्रम देताना हे महत्वाचे निकष लक्षात ठेवायचे. या 10 व्यतिरिक्त तुमचे अजून काही मुद्दे असतील ते पण ऍड करून ठेवा. सो बघा, टीईटी टेट तुम्ही दिली, खूप चांगला अभ्यास करून चांगले मार्क आहेत, पण हा सुद्धा अभ्यास केला ना तर तुम्हाला योग्य त्या ठिकाणी इथे शिक्षक म्हणून पद मिळू शकतं. तो हा अभ्यास करणं पण तितकंच गरजेचं आहे. तो पहिले काय तुम्हाला हा लक्षात घ्या, आवडता जिल्हा. बऱ्याच वेळेस काय होतंय, तुम्ही आहे जागा ओके मला आहे निवडून टाकतात आणि जिल्हा प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्ही या जिल्ह्यात शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती झाली तर नंतर तुमचे घरचे तुमच्या आजूबाजूचे म्हणतात अरे कुठं तिकडे जातो, तो जिल्हा किती लांब आहे, आपले कोणीच नाही वगैरे वगैरे. सो हा मुद्दा फार महत्वाचा राहील, कोणत्या जिल्ह्यांसाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, तो एक. दुसरा, हा तुम्ही जर रेडी असाल नाही सर मला कोणताही जिल्हा चालेल पण मला शिक्षक व्हायचं मग हरकत नाही, पण असे मागील शिक्षक भरतीमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. त्या काही उमेदवारांनी चॉईस दिली होती, निवड झाली, पण सर मला खूप लांब मिळालं, मला जायचं नाही, घरचे नाही म्हणतात वगैरे वगैरे. हे मुद्दे तुम्ही आधीच क्लिअर कट करा. दुसरा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना जायचं आहे की खाजगी संस्थेत जायचं आहे, हे पण तुम्ही विचारात घ्या. ह्या दोघांमध्ये बराचसा फरक आहे. यावरती विजय शेळके सरांनी तुमचं जे मेंटोरिंग बॅच आहे ना त्या बॅच मध्ये लेक्चर घेतलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेचा शिक्षक आणि खाजगी संस्था शिक्षक यामध्ये काय फरक आहे. तो व्हिडिओ तुम्हाला मेंटरशिपची बॅच बघा. तुम्ही जर अजून मेंटरशिपची बॅच जॉईन केली नसेल तर लगेच जॉईन करा. त्या बॅचमध्ये तुम्हाला फक्त 499 ची बॅच आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमची टीम तुम्हाला करत आहे, इन्क्लुडिंग मी पण त्यामध्ये असतो. सो ते पण तुम्ही नक्की जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर लिंक दिली आहे, लिंक डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. एकूण जागा विचारात घ्या पहिले की त्या, सपोज मी सोलापूरची ऍड घेतली तर ह्या सोलापूरच्या ऍड मध्ये बरोबर आहे काय विचार केला मी, झेडपीची ऍड आहे, स्थानिकची ऍड नाही आहे. एकूण जागा आहे सपोज 403 आहे. पात्रतेनुसार म्हणजे कोणत्या गटाला पात्र आहे त्यांनी दिलेलं 1 ते 5 गट पण आहे आणि 6 ते 8 ला पण त्यांना निवडायचे आहे, शिक्षक घ्यायचे आहे. पण कदाचित तुम्ही 1 ते 5 ला क्वालिफाईड नाही असाल, मग तुम्हाला ठरवायचं अरे 1 ते 5 ला मी इथे देऊ शकत नाही, 6 ते 8 माझ्यासाठी ओपन आहे. विषयानुसार जागा ओके 6 ते 8 ला मी आहे, पण 6 ते 8 साठी
7 ते 8 साठी विषय आहेत का माझा? 7 ते 8. ओके, माझा मॅथ आणि सायन्स आहे. ओके, मग मॅथ आणि सायन्सच्या मला जागा किती दिल्या त्यांनी? सपोज 27 जागा दिलेल्या आहेत. ओके, मग ठीक आहे. मग दुसरा विचार करायचा माध्यमनुसार. अरे माझं माध्यम जे डीएड बीएडचं आहे त्यानुसार मला माध्यमचा विचार करायचा. मी तर मराठीसाठी तिथे ऍप्लिकेबल आहे. मग मराठीचा विचार केला माध्यमनुसार तर मला 27 जागा ओके आहेत. कॅटेगरीनुसार जागा. अच्छा, माझी कॅटेगरी सपोज मी म्हटलं की अरे माझी तर कॅटेगरी ओबीसी आहे आणि ओबीसी साठी मला इथे जागा बघितल्या तर इथे फक्त 12 जागा आहे. म्हणजे मी कॉम्पिट करताना प्रॉपर ओबीसी साठी 12 जागांसाठी कॉम्पिट करणार आहे. नंतर समांतर आरक्षणाच्या जागा पण चेक करत. सपोज मी जर फिमेल असेल तर ह्या 12 मध्ये सुद्धा सपोज 5 जागा माझ्या फिमेल साठी पण आहे. ओके, चांगली गोष्ट आहे. आणि नंतर टेट मार्क्स जर आपण बघितले, टेटचे मार्क्स बघितले, तुमचा स्कोर किती, म्हणजे स्कोर किती हा पण भरपूर मॅटर करतो. भरपूर मॅटर करतो की नाही. हा, आता यामध्ये ना हे मुद्दे मी तुम्हाला अजून एलॅबोरेट करू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला. म्हणजे काय सिलेक्शन कसं होतं, तुमचं सिलेक्शन किती जागांसाठी तुम्ही इथे कॉम्पिट करतात याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी घेतो. तुम्हाला हवं असेल मला कमेंटमध्ये टाका. पण सध्या तरी ह्या 10 मुद्द्यांवरती व्यवस्थित तुम्ही विचार करायचा आणि इथून पुढे जेव्हा ऍड शो होतील त्यावेळेस तुम्हाला आधीच तुम्ही अभ्यास करून ठेवला ना तर तुम्हाला ऍड शो झाल्यानंतर प्राधान्यक्रम द्यायला काही अडचण येणार नाही. आणि विशेष सेशन आम्ही तुमच्या मेंटरशिप बॅचमध्ये पण घेत आहोत. ओके, याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. ऍड जर येणं चालू झालंय 1 तारखेपासून 31 मे पर्यंत ह्या सगळ्या ऍड येऊन जातील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ते शो होणार आहे. तो अजून काही मुद्दे घेऊन मी पुढे व्हिडिओ घेणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, सगळ्यांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.